आपण जेव्हा राशी भविष्य ऐकतो ना, तेव्हा ते राशी भविष्य महिन्याचं असू द्या किंवा वर्षाचं असू द्या किंवा दिवसाचं, ते राशी भविष्य नक्की कोणत्या नावाने बघायचं बरं? चालू नावानी की रास नावानी बघायचं? हा प्रश्न अनेक जणांना पडतो, कारण आमच्या अनेक व्हिडिओंच्या कमेंट बॉक्समध्ये हा प्रश्न विचारला जातो. म्हणूनच आज याच प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करणार आहोत, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. राशी भविष्य चालू नावाने पाहावे की जन्म राशीच्या नावाने पाहावे, या प्रश्नाचं उत्तर समजून घेण्याआधी ज्योतिषशास्त्रात रास आणि नाव यांचं काय स्थान आहे ते समजून घ्यायला हवं. ज्योतिषशास्त्रानुसार तुमची जन्मतारीख, जन्मवेळ आणि जन्मस्थान या 3 गोष्टी महत्त्वाच्या असतात. त्यावरूनच तुमची कुंडली बनवली जाते, त्यावरूनच तुमची पत्रिका बनवली जाते. आता तुमच्या जन्माच्या वेळी चंद्र ज्या राशीमध्ये असतो तीच असते तुमची जन्मरास, हे तर अनेकांना माहिती आहे. त्याचबरोबर जन्म नक्षत्रावरनं जे अक्षर येतं त्या अक्षरावरनं तुमचं रासनाव ठेवलं जातं. या सगळ्यामध्ये चंद्राची भूमिका महत्त्वाची ठरते, कारण चंद्र हा मनाचा कारक आहे, भावनांचा, विचारांचा, चंचलतेचा. त्याचबरोबर आपली मानसिक स्थिती जी आहे ती चंद्रावर अवलंबून असते. म्हणून चंद्र हा आपल्या वैदिक ज्योतिषशास्त्रामध्ये अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत असतो. आणि आपल्याकडे जे राशी भविष्य सांगितलं जातं ते चंद्र राशीवरच आधारित असतं. म्हणूनच भारतीय परंपरेनुसार बाळ जन्मल्यानंतर नक्षत्र पाहून त्याचं नाव ठेवलं जातं. त्या नक्षत्रातील ठराविक अक्षरावरून नाव ठेवण्याची पद्धत आहे. तसं जर तुमचं नाव ठेवलं असेल तर तुमच्या त्याच नावावरनं तुम्हाला राशी भविष्य पाहायचं आहे. अर्थात रास नावावरनंच राशी भविष्य पाहायचं आहे, कारण इथे तुमचं नाव महत्त्वाचं नसून तुमची रास महत्त्वाची आहे. तुमच्या जन्म नक्षत्रानुसार जे अक्षर येतं त्या अक्षरावरनंच तुमचं जे नाव ठेवलं जातं त्याला रास नाव म्हणतात. पण आता या उलट मग चालू नावावरनं राशी भविष्य नाही पाहायचं का? तर जर तुमचं चालू नाव हे तुमच्या आईवडिलांनी त्यांच्या आवडीने ठेवलं असेल, त्याचा तुमच्या जन्म नक्षत्राशी काहीही संबंध नसेल, तर मात्र तुम्ही चालू नावावरनं राशी भविष्य नाही पाहू शकत. हो, पण काही काहींचं असं असतं की त्यांच्या पत्रिकेमध्ये जे अक्षर निघालं होतं त्या अक्षरावरनंच त्यांचं चालू नावसुद्धा ठेवलं जातं. म्हणजेच काय, तर त्यांचं जन्मराशीचं नाव आणि त्यांचं जे चालू नाव आहे ते एकच आहे. असं असेल तर गोंधळ होणारच नाही. पण बऱ्याचदा असं होत नाही. जन्मनाव जे असतं ते ठेवलं जात नाही किंवा त्यांनी हाका मारली जात नाही, डॉक्युमेंट्समध्ये ते नसतं. डॉक्युमेंट्समध्ये आत्या, मामा किंवा आई बाबा त्यांच्या आवडीने कुठलं तरी नाव निवडून ठेवतात. बऱ्याचदा आईवडिलांची दोन्ही नावं एकत्र करून नावं ठेवली जातात आणि मग ते चालू नाव आणि त्याचा जन्म नावाशी किंवा रास नावाशी काहीही संबंध नसतो. अशा चालू नावावरनं राशी भविष्य कधीही बघू नये, कुठलाही अनुभव येत नाही. कारण चालू नाव बदलता येतं पण रास कधीच बदलत नाही. आता जसं मुलींचं असतं, माहेरी एक नाव असतं आणि सासरी बऱ्याचदा त्यांचं जे हाका मारायचं नाव आहे ते सुद्धा बदललं जातं. माहेरी असेल वर्षा, तर सासरी गेल्यावरती ते आणखीन काहीतरी वेगळं ठेवलं जातं. मग अशावेळी